हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तर आपला जो 15वा चॅप्टर होता बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, त्या 15व्या चॅप्टरच्या आजच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आतापर्यंत जे आहे ते आपण बायोडायव्हर्सिटी काय आहे, कशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे, कशा प्रकारची बायोडायव्हर्सिटी रिचनेस होती, किंवा ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी जी आहे ते ह्या पृथ्वी तलावरती कशा प्रकारे जे आहे ते पसरलेली होती, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे आहे ते शिकलोय. आता आपण बघूयात की त्या बायोडायव्हर्सिटीला जर का धोका निर्माण झाला तर त्या बायोडायव्हर्सिटीला कशा प्रकारचा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो निसर्गावरती पडेल, किंवा त्याचं काय महत्व आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये इथून पुढे शिकणार आहोत. तर आपल्या आजच्या पीपीटीचं टायटलचं नावच आहे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. ही जी काही आपली जैव विविधता होती, जी काही बायोडायव्हर्सिटी होती, ह्याचं जर का लॉस झालाय, हे जर का नष्ट झालं, हे जर का संपुष्ट झालंय, तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल, किंवा ह्या ओव्हरऑल आपल्याला निसर्गावर याचा काय परिणाम जो आहे तो बघायला मिळणार आहे, ते आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत. ओके, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचं जे काही हरवून जाणं आहे, जे काही नष्ट होणं आहे, म्हणजेच काय बाबा? द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मीन्स डिक्रीज इन द व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, डायव्हर्सिटी म्हणजे त्यांची व्हरायटीज. व्हरायटीज मध्ये वाढ झालेली असेल तर त्याला आपण इन्क्रीज इन बायोडायव्हर्सिटी म्हणू. अर्थात लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय राहणार आहे, तर डिक्रीज इन, याच्यामध्ये जर का घट झाली असेल तर डिक्रीज इन व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला आपण लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणणार. मग आता याचा परिणाम, ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते काय होणार आहेत बाबा? इट कॉजेस अ सिव्हिअर इम्बॅलन्स इन द इकोसिस्टम. बार प्रत्येक वेळी मी ही गोष्ट खूपच प्रकर्षाने सांगतोय की जेवढी जास्त इकोसिस्टम कॉम्प्लेक्स असेल, जितक्या जास्त प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तिकडे असतील, जितकी जास्त बायोडायव्हर्सिटी असेल, तितकं जास्त एखादी इकोसिस्टम, एखादं एन्व्हायरमेंट जे आहे ते स्टेबल असेल. पण जर का ह्याच्यामध्ये जर का आपल्याला डिक्रीज किंवा ह्याच्यामध्ये जर का आपल्याला लॉस बघायला मिळाला, तर ती जी इकोसिस्टम आहे तिच्यामध्ये इम्बॅलन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कारण या ठिकाणी जे आहेत ते खूप सारे ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत. तिथे खूप साऱ्या फूड चेन्स, फूड वेब जे आहेत ते निसर्गामध्ये वर्क करणार आहेत. तर त्यातली एखादी किंवा एकापेक्षा जास्त जर का स्पेसिस एक्सटेंड झाल्यात, निघून गेल्यात, तर इकोसिस्टम मध्ये जे आहे ते आपल्याला इम्बॅलन्स बघायला मिळेल. मग आता ह्याची अल्टिमेट याची काय किंमत मानवाला जी आहे ती चुकवावी लागेल. द मोस्ट सिरियस रिझल्ट ऑफ द बायोडायव्हर्सिटी लॉस इज द ऍब्सोल्यूट एक्सटिंक्शन ऑफ द स्पेसीज. एखाद्या स्पेसीसचं ऍब्सोल्यूट एक्सटिंक्शन, एवढी मोठी जी आहे ती कॉस्ट आपल्याला किंवा निसर्गाला जी आहे ती पे करावी लागेल. एखाद्या स्पेसीसचं एक्सटिंक्शन होणं म्हणजे एक खूप महत्वाची, मोठी विदारक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. एखाद्या स्पेसिसचं महत्व काय ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल हनीबीज, मधमाशी जे आहे ते ह्या पृथ्वी तलावरच्या जवळपास 30% पॉलिनेशन करतं. हे 30% पॉलिनेशन करतं म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्माकडे पोहोचवतं. हे 30% पॉलिनेशन करतायत, त्यामुळेच कुठले पण जे आहेत ते फ्रुट्स फॉर्म होत आहेत. फॉर एक्झाम्पल आपले ग्रेन्स, आपण जे काही गहू ज्वारी खातोय ना, हे जे काही याचं फॉर्मेशन होतंय त्यासाठी पॉलिनेशन होणं महत्वाचं आहे. आणि एकटी हनीबीज ही स्पेसीज जे आहे ते 30% पॉलिनेशन साठी कॉन्ट्रीब्युट करतात. तर विचार करा, अशा किती साऱ्या स्पेसीस आहेत जे एवढा प्रचंड महत्वाचा रोल प्ले करतायत आपल्या इकोसिस्टम मध्ये. त्यातल्या एखाद्या स्पेसीसचं एक्सटिंक्शन जे आहे ते होणं, ते अल्टिमेटली निसर्गाबरोबरच आपल्याला त्याचे जे काय आहे ते प्राइस पे करावे लागणार आहेत, त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते भोगावे लागणार आहेत. मग हे जे काही मी म्हटलं की ह्या जो काही धोका आहे, ही जी काही लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी जी आहे ती कशा प्रकारे होते, हा धोका कोणामुळे निर्माण होतोय, तर हे दोनही प्रकारे, हे मॅनमेड देखील आहे आणि हे नैसर्गिक पद्धतीने, नॅचरल देखील पद्धतीने या ठिकाणी हा जो धोका आहे तो बायोडायव्हर्सिटीला आहे. तर एक्सटिंक्शन ड्रायव्हर्स म्हणजे काय, ते गाडी चालवायला नाहीये. ड्रायव्हर्स म्हणजे हे एक्सटिंक्शन घडवून आणणारे फॅक्टर्स आर स्प्लिट बिटवीन नॅचरल फोर्सेस अँड द ह्युमन ऍक्शन. नैसर्गिक आणि माणसांच्या ज्या काही
ह्युमन ऍक्शन्स असतील, ह्या दोन गोष्टींमुळे जे आहेत ते बायोडायव्हर्सिटीला जो आहे तो खतरा बघायला मिळतो. इथे काही टाईप ऑफ एक्सटिंक्शन्स पण आपल्याकडे दिलेले आहेत की नॅचरल एक्सटिंक्शन, मास एक्सटिंक्शन, मॅनमेड एक्सटिंक्शन किंवा त्याला अँथ्रोपोजेनिक एक्सटिंक्शन असं पण म्हणतो. ही टाईप ऑफ एक्सटिंक्शन म्हणजे एखादी स्पेसिस एक्सटिंक्ट होऊन जाते, पूर्णपणे संपुष्टात येऊन जाते, तर त्याचं पहिला टाईप जो होता तो नॅचरल नैसर्गिक पद्धतीने. मास एक्सटिंक्शन म्हणजे खूप जास्त प्रमाणावरती जर का स्पेसिस एक्सटिंक्ट झाल्या तर त्याला आपण मास एक्सटिंक्शन म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो मॅनमेड किंवा त्यालाच अँथ्रोपोजेनिक, अँथ्रोपोज म्हणजे ह्युमन, अँथ्रोपोजेनिक म्हणजे अँथ्रोपो ह्युमन मुळे निर्माण झालेलं जे काही एक्सटिंक्शन आहे त्याला आपण अँथ्रोपोजेनिक एक्सटिंक्शन म्हणू. तर इथे काही नॅचरल कॉजेस आहेत ज्याच्यामुळे जे एखाद्या स्पेसिसला धोका निर्माण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट फायर्स आहेत, जंगलात एखादी काही आग लागलेली असेल तर ह्या आगीमुळे पण एखाद्या स्पेसिसला, एखाद्या इकोसिस्टमला जे आहे तो धोका निर्माण होऊ शकतो. आणि अशी ही आग जी काय आहे ते नैसर्गिक पद्धतीने पण लागू शकते. दुसरं आहे अर्थक्वेक्स, भूकंप जर का आले तरी पण फॉरेस्टसाठी किंवा एखाद्या इकोसिस्टमसाठी जे आहे ती प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होऊ शकते. व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, ज्वालामुखी जर का इरप्ट झालेला असेल, फुटला असेल तरी पण हे अशा प्रकारच्या नैसर्गिक कारणांमुळे तिथे असलेल्या कुठल्या पण स्पेसिसला जे आहे तिथे असलेल्या बायोडायव्हर्सिटीला जे काय आहे ते आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरे जे आहेत ते आहेत ह्युमन कॉजेस. ह्युमन कॉजेस मध्ये ते आपण तुम्हाला माहितीच असेल की सगळ्यात पहिलं कॉज आणि सगळ्यात महत्वाचं एकदम विध्वंसक कॉज आहे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन्स. ह्या ज्या काही स्पेसिस जिथे राहत आहेत, अर्थात कुठे राहत आहेत बाबा, फॉर एक्झाम्पल जंगलामध्ये राहत आहेत आणि ते जंगल जे आहे ते त्यांचं हॅबिटॅट आहे. हॅबिटॅट म्हणजे काय? राहण्याची जागा. आणि त्यांची राहण्याची जागा जर का आपण डिस्ट्रक्ट करत असू, ती जर का तोडत असू, डिफॉरेस्टेशन वृक्ष तोड करत असू, तर अर्थात त्यांना राहायलाच जागा नाही, ते बिचारे कुठे जाणार. आणि म्हणून मग त्यांचं एक्सटिंक्शन जे आहे ते होऊ शकतं. दुसरं जे आहे ते हंटिंग, त्यांचा शिकार करणं. राईट, जुन्या काळामध्ये जे आहे तुम्ही बघितलं असेल की किती सारे इंग्रज लोक किंवा राजा वगैरे लोक जे आहेत ते वाघाचा किंवा चित्ता जे वगैरे होते त्यांचे शिकार करायचे, त्यांच्यावरती असं पाय ठेवून जे आहे ते फोटो बिटो काढायचे मस्त त्यांच्या शौकसाठी. पण त्यांच्या शौक पायी जे आहे ते भारतातून चित्त्याची स्पेसिस जी आहे ती पूर्णपणे एक्सटिंक्ट झालेली आहे. आपल्या भारताकडे आपला नेटिव्ह असा चित्ता नाही. आपल्याला नामिबिया कडून जे आहे ते आफ्रिकन कंट्रीज कडून चित्ता रिलोकेट करून भारतात आणावे लागलेत. तर जी हंटिंग आहे, शिकार जे आहे, ह्याच्यामुळे देखील एखाद्या स्पेसिस एक्सटिंक्शन होऊ शकतं. ओके, शिकार करू नका. ओके, दुसरं जे आहे ते ह्युमन सेटलमेंट. बाबा आपल्याला राहायला जे आहे ते जागा कमी पडते, जमिनीचे हाव जे आहे ते माणसाची कमी नाही होत आहे, आम्हाला किती पण जमीन पाहिजे आहे, जागोजागी वृक्ष तोड करत चाललेलं आहे. आणि ह्युमन सेटलमेंटसाठी जे आहे ते या ठिकाणी त्याच्यामुळे जे आहे बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं. आणि बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रक्शन झालं म्हणजे एखाद्या स्पेसिसचं एक्सटिंक्शन होऊ शकतं. दुसरं आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. निसर्गामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, जेवढे आपल्याला लागतात त्याच्यापेक्षा खूप जास्त ओव्हर एक्सप्लॉइट आपण जर का करत असू तर ह्यामुळे देखील जे आहे ते बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण होऊ शकतो. महात्मा गांधींनी म्हटलं होतं, देअर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड. प्रत्येकाच्या गरजा भागतील एवढं पृथ्वी तलावरती रिसोर्सेस आहेत, बट देअर इज नॉट इनफ रिसोर्सेस टू फुलफिल द एव्हरीवन्स ग्रीड. पण माणसाची जर का लालच निर्माण झालीये, जागी झालीये, तर त्याला खाऊ घालायला जे आहे ते आपल्याकडे पुन्हा अशा 10 पृथ्व्या जरी एकत्र आल्या तरी पण त्या कमीच पडतील. गांधीजी ऑलरेडी बोलून गेले, ते तुम्ही ऐकत नाही, म्हणजे माणसं ऐकत नाहीत. ओके, सेकंड लास्ट जे आहे ते काय आहे? रिक्लेमेशन ऑफ मँग्रोव्ह लँड. मँग्रोव्ह जे आहेत खारफुटीची वने जी आहेत ती समुद्राच्या बाजूला जी काही मँग्रोव्ह येतात, सुंदरबन जगातलं सगळ्यात मोठं वेस्ट बेंगॉल मध्ये असलेलं मँग्रोव्हचं जे काय ते फॉरेस्ट आहे, मँग्रोव्हचं फॉरेस्ट जी आहे ती प्रचंड महत्वाची, प्रचंड जास्त प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम आहे. कारण ते समुद्र आणि लँड जो आहे तो टेरिटरी, या दोघांच्या दोन इकोसिस्टम जे आहेत ते एकत्र येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते प्रचंड जास्त प्रमाणावरती बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळतोय. समुद्रामध्ये उद्या चालून कधी सुनामी वगैरे सारखे प्रकार झाले तर त्या सुनामीज पासून रक्षण करायचं जे काम आहे ते मँग्रोव्ह करतात. पण आपला माणूस जे आहे, ह्युमन स्पेसिस जे आहे ते ह्याच मँग्रोव्हचं जे आहे ते डिस्ट्रक्शन करते. आणि ही एकदम डायव्हर्सिटीने रिच असलेली जी काही मँग्रोव्हची जागा आहे ती जर का आपण रिक्लेमेशन म्हणजे काय, तिथे दुसरे काही डेव्हलपमेंट करत असतो, घरं बिरं बांधत असतो, हॉटेल वगैरे बांधत असते समुद्राच्या बाजूला बसून, तर हे अल्टिमेटली जे आहे ते निसर्गाला, तिथल्या बायोडायव्हर्सिटीला जे आहे ते आपण नुकसान पोहोचवण्याचं काम करतोय. अल्टिमेटली इट विल लीड्स टू द एक्सटिंक्शन ऑफ
स्पेसीज. चलो मग आता हे एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज वगैरे ते उगाच भिऊ घालायसाठी बोलतोय का? नाहीये. ऑलरेडी आपल्या ह्या पृथ्वी तलावरती, आपल्या ह्या अर्थवरती असे 6 वेळा एक्सटिंक्शन झालेत मित्रांनो. हिस्ट्री शोज अ पॅटर्न ऑफ जिओलॉजिकल मास एक्सटिंक्शन्स. खूप जास्त प्रमाणावरती मास एक्सटिंक्शन्स किती साऱ्या स्पेसीसचं जे आहे ते ऑलरेडी या पृथ्वी तलावरती झालेलं आहे. असे 6 मास एक्सटिंक्शन्स जे आहेत ते आपल्याला इकडे बघायला मिळालेले आहेत. These were the times in geological history when plants as well as animal groups underwent mass extinction. The major mass extinctions occurred between these following geological period. ह्याला आपण म्हणतो जिओलॉजिकल पिरियड. जे काही पृथ्वीचे इव्होल्युशन होत गेलेली आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, त्याच्यामध्ये जे काही हजारो लाखो वर्ष मागची बितलेली आहेत त्यांना आपण जिओलॉजिकल पिरियड्स मध्ये जे आहे ते मोजतो. ह्याची डिटेलिंग मध्ये जायची गरज नाही. ही काही अवघड नावं असे तुम्हाला या ठिकाणी वाटू शकतात, पण दे आर बेसिकली जिओलॉजिकल पिरियड. जेव्हा हजारो लाखो वर्षाचा कालावधी जुना आपण ज्यावेळेला मोजतो त्यावेळेला ह्यांच्यामध्ये आपण त्याला असं मोजतोय की एक पहिलं जे एक्सटिंक्शन जे आहेत ते अगोदर हे 6 एक्सटिंक्शन आहेत. हे मोस्ट रिसेंट वाला आहे, हे सगळ्यात जुनं वाला आहे. मोस्ट रिसेंट जे आहे ते प्लेस्टोसिन आणि होलोसिन एपोच मध्ये झालेलं एक्सटिंक्शन आहे, मास एक्सटिंक्शन. त्यानंतर क्रिटॅशियस आणि टर्शरी पिरियड मध्ये झालेलं जे आहे ते दुसरं सेकंड लास्ट एक्सटिंक्शन होतं. थर्ड लास्ट इज ट्रायासिक अँड ज्युरासिक पिरियड. ज्युरासिक पिरियड वरून तुम्हाला थोडंसं ओळखीचं नाव वाटत असेल. ज्युरासिक पिरियड इज बिलॉंग टू द डायनोसॉर्स. ज्युरासिक पार्क पिक्चर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर त्याच संदर्भातलं जे आहे की बाबा ज्युरासिक पिरियड मध्ये पण मास एक्सटिंक्शन झालं, म्हणून तर डायनोसॉर्स आज नाही आहेत. ओके, त्याच्या अगोदर जे आहे ते पर्मियन अँड ट्रायासिक पिरियड. नंतर त्याच्या अगोदरचं जे आहे ते डेवोनियन अँड कार्बोनिफेरस पिरियड. नंतर सगळ्यात जुनं जे आहे ते ऑर्डोविसियन अँड सिल्युरियन पिरियड. इतके सारे जे आहेत ते 6 एक्सटिंक्शन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळालेले आहेत. बरं, हे 6 एक्सटिंक्शन झाले ते कसं कळालं? जे काही आर्किओलॉजिस्ट होते त्यांनी असं जमिनीच्या ज्या काय ते लेयर्सचा अभ्यास केला. जे काही आहे ते जमीन उकरली आणि त्या ठिकाणी फॉसिल्स वगैरे आपल्याला सापडलेले होते. त्याचा जो आहे तो अंदाज लावून या ठिकाणी आपण हे फाइंड आउट केलेलं आहे की अगोदर 6 जे आहेत ते एक्सटिंक्शन पृथ्वीवरती झालेले आहेत. आता ऑलरेडी 6 एक्सटिंक्शन झालेले आहेत ओव्हर द पिरियड ऑफ लाखो इयर, हजारो इयर. पण आपलं ह्या सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे माणूस सो कॉल्ड प्रगती करतोय, स्वतः पैसे जरी कमवत असाल तरी निसर्गाला जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात डॅमेज पोहोचवतोय. आणि ज्या पद्धतीने आता वाटचाल चालू आहे माणसाचे, जे काही डिफॉरेस्टेशन चालू आहे, जे काही इंडस्ट्रियलायझेशन चालू आहे, ज्या काही पद्धतीने प्रदूषण वगैरे करतोय, बायोडायव्हर्सिटीला नुकसान पोहोचवतोय, तर पुढचं 7वं जे एक्सटिंक्शन आहे ते यायला खूप जास्त वेळ लागणार नाहीये मित्रांनो. तर या सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे द अर्थ इज करंटली एक्सपिरियन्सिंग अ 7th एक्झलरेटेड एक्सटिंक्शन. खूप फास्ट पद्धतीने होत असलेलं हे 7वं मास एक्सटिंक्शन जे आहे ते माणसामुळे जे आहे ते होणार आहे. या ठिकाणी आपल्याला सायंटिस्ट लोक हे सांगत आहेत. अगोदरचे 6ही जे काही मास एक्सटिंक्शन झाले होते दॅट वॉज नॅचरल आणि नैसर्गिकच रित्या झालेले 6 जे काही एक्सटिंक्शन होते त्यांना अर्थात खूप जास्त कालावधी लागलेला होता. का तिकडे काय इंडस्ट्रियलायझेशन, वृक्षतोड वगैरे अशा काही प्रकार नव्हते झालेले आहे. म्हणून इकडे लिहिलंय बघा प्री ह्युमन एक्सटिंक्शन रेट. माणसाच्या उत्पत्तीच्या अगोदर जे काही एक्सटिंक्शन झालेले आहेत, माणूस म्हणून निर्माण झाला त्याच्या अगोदर जे काही एक्सटिंक्शन झालेले आहेत त्याला आपण प्री ह्युमन म्हणतोय. अगोदर, माणसाच्या अगोदरचे एक्सटिंक्शन रेट कसा होता बघा. इथे जो आहे तो एक्सटिंक्शन रेट दिलेला आहे वाय ऍक्सिस वरती, इथे एक्स ऍक्सिस वरती दिलेला आहे टाइम, राईट. की अगोदरचा जो आहे टाइम नुसार एक्सटिंक्शन रेट खूपच कमी होता. पण आता जे आहे करंट एक्सटिंक्शन रेट या ठिकाणी बघा हा ग्राफ डायरेक्टली वरती चढलेला आहे. बरोबर, म्हणजे ही धोक्याची जी आहे ती स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अर्थ हॅज एक्सपिरियन्स 6 मास एक्सटिंक्शन्स इन इट्स हिस्ट्री. द प्रेझेंट बायोडायव्हर्सिटी लॉस इज कन्सिडर्ड ॲज द 7th एक्सटिंक्शन. आता जी काही जैवविविधतेचा लॉस होतोय, बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतोय, हे आपण 7वं मास एक्सटिंक्शन जे आहे ते आपण फेस करू. आणि जर का बायोडायव्हर्सिटीचा लॉस जसा होत असेल, आपल्याला वाटत असेल की बाबा एखादी स्पेसिस दुसरी स्पेसिस जी आहे ती निसर्गातून गेली तर त्याचा काय फरक पडणार आहे, आपल्याला काय त्याचं, असं नाहीये.
आपण अगोदरच शिकलोय की प्रत्येक स्पेसिस जे आहे कोणीच जे आहे ते आयसोलेशन मध्ये राहत नाही. या पृथ्वीवरची प्रत्येक स्पेसिस जी आहे ती दुसऱ्या एका स्पेसिसवरती डिपेंडेंट आहेत. एंटायर इकोसिस्टम, एंटायर एन्व्हायरमेंट, एंटायर इकॉलॉजी इज डिपेंडेंट ऑन द इच अदर. त्यामुळे सर्वांनी सर्वांचीच काळजी घेणं जे आहे ते फार जास्त गरजेचं आहे. अर्थात या बाकीच्या स्पेसिसची बायोडायव्हर्सिटीची काळजी घेणं जे आहे ते प्रचंड जास्त गरजेचं आहे. द ऍक्झिलरेशनचा रेट जे आपण आता बघत होतो या ग्राफ वरती तो इतका जास्त आहे की इट इज ऑकरिंग ऍट अन अलार्मिंग रेट ऑफ अबाउट 100 to 1000 टाइम्स फास्टर दॅन द प्री ह्युमन टाइम्स. प्री ह्युमन टाइम मध्ये ज्या स्पीडनी ज्या रेटनी मास एक्सटिंक्शन झालेलं आहे त्याच्या 100 ते 1000 पट फास्ट जे आहे या ठिकाणी सध्याचं मास एक्सटिंक्शन जे आहे ते मित्रांनो चालू आहे. ओके, दुसरं काय तर कोअर ड्रायव्हर हे जे एक्सटिंक्शन जे आहे ते कुणामुळे होत आहे. द इकोलॉजिस्ट बिलीव्ह दिस मेनली ड्यू टू सगळ्यात डेंजर वाले स्पेसिस कोण ह्युमन इंटरव्हेन्शन इन द नॅचरल हॅबिटॅट. नॅचरल हॅबिटॅट मध्ये निसर्गामध्ये जे आहे ते माणसाचं बार इंटरव्हेन्शन जे आहे ते ह्याच्यामुळे आपली ही जी मास एक्सटिंक्शन कडे जी आहे ती वाटचाल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. इफ दिस कंटिन्यूअस अबाउट 50% ऑफ द बायोडायव्हर्सिटी मे लॉस्ट. इथं एका स्पेसिसचं जे आहे ते प्रचंड जास्त महत्वाचं आहे. पण जर का आपण अशा पद्धतीने जे काही आपलं बायोडायव्हर्सिटी लॉस चालू आहे 100 ते 1000 टाइम जास्त प्री ह्युमन जो काही टाइम होता अगोदर मानवाच्या अगोदरचा त्याच्यापेक्षा जास्त जे ते 1000 ते 100 ते 1000 पट जास्त ज्या पद्धतीने जे आपण आताचं मास एक्सटिंक्शन चालू आहे तर लवकरच जे आहे ते 50% पेक्षा जास्त बायोडायव्हर्सिटी जी आहे ती लॉस्ट होऊन जाईल. आणि 50% बायोडायव्हर्सिटी लॉस होऊन जात असेल तर 100% सांगतो की तर माणसाचं जगणं जे आहे ते एकदम नामुमकिन होऊन जाईल. तर माणसाला स्वतःला जरी जगायचं असेल तर या बायोडायव्हर्सिटीला जगवणं फार जास्त महत्वाचं आहे. ओके, मग स्पेसिस डिसअपिअरन्स ट्रिगर्स अ डिस्ट्रक्टिव्ह चेन रिएक्शन. मग जर का एखाद्या स्पेसिसचं जे आहे ते डिसअपिअरन्स होत असेल तर ती एक चेन रिएक्शनच करेल की याच्यामुळे त्याच्यामुळे त्याचं नुकसान, तिसरं नुकसान, चौथं नुकसान. जसं फूड चेन, एखादा एलिमेंट एखादा जर का प्राणी तिथून काढून घेतला तर म्हणजे आहे ते एंटायर फूड चेन जशी कोलॅप्स होती तशी एखादी या इकोसिस्टम मधली स्पेसिस जर का एक्सटिंक्ट झाली तर सगळा परिणाम जो आहे तो एकमेकांवरती आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी बघा डिक्लाइन इन प्लांट प्रोडक्शन अँड ओव्हरऑल ड्रॉप इन द प्रायमरी एनर्जी सोर्स फॉर द फूड वेब जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते की ओव्हरऑल प्लांटचीच ग्रोथ नाही होणार आहे, प्रोड्युसरचीच ग्रोथ नाही होणार आहे. तर मग पुढे जे आहे ते वाटचाल बाकी त्याला खाणारे प्राणी वगैरे जे आहेत त्यांचं जगणं पण अल्टिमेटली मुश्किल होऊन जाईल. किंवा इकडे जे आहे ते लोअर रेझिलियन्स म्हणजे काय की इकोसिस्टमची जे काही फ्लड्स अर्थक्वेक वगैरे तर त्याला जे आहे की टॅकल करायची जी काही क्षमता आहे त्याचं रेझिलियन्स जी आहे ती क्षमता ती कमी होऊन जाईल. इकोसिस्टम बिकम हायली वल्नरेबल टू एन्व्हायरमेंटल डिस्टर्बन्सेस सच ॲज फ्लड्स. इकोसिस्टम जे आहेत त्या एकदम वल्नरेबल होऊन जातील एन्व्हायरमेंटच्या ज्या काही अशा प्रॉब्लेम आहेत फ्लड सारख्या वगैरे तर त्या आहेत ते टॉलरेट नाही करू शकणार. ओके, किंवा चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल प्रोसेसेस याच्यामुळे काय होतं डिस्रप्शन टू क्रिटिकल बायोलॉजिकल रिदम्स इन्क्लुडिंग द डिसीज सायकल्स अँड द प्लांट प्रोडक्टिव्हिटी ही पण कमी होऊ शकतील. किती सारे आजार जे आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी कोविड सारखे पॅन्डेमिक जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात. म्हणून निसर्गाचं जतन करणं जे आहे ते प्रचंड जास्त महत्वाचं आहे. आता ही सगळी काही जर का अनालिसिस आपण ओव्हरऑल बघितली, जे काही कारण जर का बघितले तर 4 जे आहेत ते एकदम प्रचंड जास्त महत्वाची अशी कारण आहेत. सायंटिस्ट कॅटेगराइज द मॉडर्न थ्रेट्स ॲज द इव्हिल कॉर्ट्रेट म्हणजे 4, राईट. ह्यांनी हे असे 4 कारण आहेत ज्याला यांनी इव्हिल एकदम असे शैतानी 4 कारण जे आहे त्याला इव्हिल कॉर्ट्रेट असं म्हटलेलं आहे. या इव्हिल कॉर्ट्रेट मध्ये सगळ्यात पहिलं जे कारण आहे इट इज द हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. दुसरं जे लॉस आहे इट इज द ओव्हर एक्सप्लॉयटेशन. तिसरं जे कॉज आहे ते आहे एलियन स्पेसिस इन्व्हेजन. आणि चौथं जे आहे ते आहे को एक्सटिंक्शन. हे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण प्रचंड जास्त महत्वाचे कॉजेस आहेत. पहिला आहे हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन, दुसरं आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन, हे आहे एलियन स्पेसिस इन्व्हेजन आणि इकडचं चौथं जे आहे ते को एक्सटिंक्शन. हे काय कॉजेस आहेत नेमके एवढे महत्वाचे आपण हे डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिलं
रिझन, सगळ्यात पहिलं कॉज जे होतं ते काय होतं, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. मग हॅबिटॅट म्हणजे काय, ज्याला आपण डिस्ट्रक्ट करतो ना, ते हॅबिटॅट म्हणजे काय, तर मित्रांनो हॅबिटॅट म्हणजे ऑर्गॅनिझमची राहण्याची जागा, ऑर्गॅनिझमच्या राहण्याच्या जागेला. फॉर एक्झाम्पल जंगल जे आहे ते खूप साऱ्या ऑर्गॅनिझम्स राहण्याची जागा आहे. मग जर का जंगलाचं डिस्ट्रक्शन करत असू, वृक्षतोड करत असू, डिफॉरेस्टेशन करत असू, तर त्याला आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्शन असं म्हणू. हॅबिटॅट लॉस जो आहे, हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करतोय आपण, राईट. दिस इज द मेन कॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रक्शन. बायोडायव्हर्सिटीचं जे काही डायरेक्ट आणि सगळ्यात इम्पॅक्टफुल, सगळ्यात महत्वाचा कॉज जो आहे तो हेच आहे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन आणि त्याचं फ्रॅगमेंटेशन, त्याचे तुकडे तुकडे करतोय आपण. बेसिकली जंगल तोडतोय आणि माणसाच्या उपयोगासाठी जे आहे ते जी काही पॉप्युलेशन आपली वाढतीये, त्यांना रिसोर्सेस अवेलेबल व्हावे, त्यांना घर वगैरे मिळावं, त्यांना नोकरी मिळावी म्हणून आपल्याला इंडस्ट्रीज उभ्या कराव्या लागतात किंवा इतरही इमारती, रस्ते जे काय आहे ते एका अर्थी दोन्ही गोष्टी जे आहेत ते असायला पाहिजेत की एवढी पॉप्युलेशन वाढती जे आहे की त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या फुलफिल झालेल्या पाहिजेत. पण हे सगळं जे आहे ते बॅलन्स मध्ये राहायला पाहिजे, की निसर्गाला जे आहे ते इतकं जास्त आपण हॅम्पर नाही केलं पाहिजे की ते खूप लवकरच जे आहे ते डॅमेज होऊन जाईल, खराब होऊन जाईल, त्याचे दुष्परिणाम बघावे लागतील. म्हणून आपण असं म्हणतो की बाबा शाश्वत विकास झाला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पण या ठिकाणी आपण बघतोय की हॅबिटॅट डिस्ट्रक्शन जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतंय. या इकडे जर का आपण बघितलं की इथे ओरिजिनल कव्हर जो आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा, अगोदर तो 14% वरून करंट कव्हर जो आहे तो किती आलाय, 6% झालाय. तर इथे बघा किती जास्त प्रमाणावरती आपल्याला फॉरेस्ट बघायला मिळत होतं. हेच फॉरेस्ट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जे आहे ते एकदम कमी कमी झालेलं आहे. मेकॅनिझम काय याचं, मेकॅनिझम, द लार्ज नॅचरल हॅबिटॅट्स आर रिड्यूस. जे मोठे नॅचरल हॅबिटॅट होते ते रिड्यूस झालेत. लोकल हॅबिटॅट्स आर डिग्रेडेड बाय पोल्युशन. मोठे मोठे जंगल जे होते ते कमी झाले आणि जे छोटे छोटे पॅचेस होते तिथे आजूबाजूला अशी वस्ती निर्माण झाली, त्याच्यामुळे जे काही लोकल हॅबिटॅट होते या ठिकाणी जे आहेत ह्या वस्तीमुळे पोल्युशन जे आहे त्याचा प्रॉब्लेम जे आहे ते तिथल्या ऑर्गॅनिझम्सला फेस करावं लागतंय. दिस क्रिएट्स अ क्रायसिस फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर, तिथले जे काही ऑर्गॅनिझम्स राहतील त्यांना जो आहे तो क्रायसिस सिच्युएशन जे आहे ते फेस करावी लागते. वल्नरेबल पॉप्युलेशन कोण आहेत, लॉस ऑफ लोकल हॅबिटॅट ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज प्रायमरीली थ्रेटन्स द मायग्रेटरी बर्ड. मायग्रेटरी बर्ड जे आहे ते स्थलांतर करून येणारे जे काही पक्षी आहेत त्यांना मायग्रेटरी बर्ड्स म्हणतो. आणि अॅनिमल्स दॅट नीड अ लार्ज टेरिटरीज, असे अॅनिमल्स ज्यांना राहायला एक मोठी टेरिटरी लागते. फॉर एक्झाम्पल टायगर जो आहे मित्रांनो तो 50 किलोमीटर स्क्वेअरच्या एरियामध्ये एवढं मोठे ऑन अन ऍव्हरेज अप्रॉक्सिमेटली एवढी मोठी जी जागा आहे त्या एका स्पेसिसला जे आहे ते राहायला लागते. आता जंगल आपण तोडत जाऊ तर मग टायगरला राहायला जागाच नाही मिळणार. मग टायगरला राहायला जागा नाही मिळाली तर टायगर विल कम टू युअर होम. तुम्ही त्यांचं घर जर का तोडत असाल तर मग ते तुमच्या घरात शिरणार ना. ओके, तर ह्याचा परिणाम जे आहे तो आपल्याला तिथल्या स्पेसिसला, बायोडायव्हर्सिटीला जो त्रास होतानाचा आहे तो बघायला मिळतोय. इथे एक लोकल केस स्टडी दिलेली आहे कोणाची, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. द ग्रेट इंडियन बस्टर्ड, हे बघा हे त्याचं चित्र आहे. ह्याला मराठीमध्ये जे आहे माळढोक असं नाव आहे त्याचं. माळढोक पक्षी आहे हा. त्याला याचं जे आहे ते महाराष्ट्रातून जे आहे ते एक्सटिंक्शन झालेलं आहे. द ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा ह्याला काय म्हणतोय, माळढोक म्हणतोय. अ क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड आहे. एकदम क्रिटिकल सिच्युएशन आहे, एकदम खूपच कमी प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला हे बघायला मिळतंय. ह्याला काय म्हणतात ते संवर्धनाची, कन्झर्वेशनची प्रचंड जास्त आवश्यकता आहे. दिस इज द क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड कन्सिडर ऍज द फ्लॅगशिप स्पेसिस ऑफ द ग्रासलँड. जे काही इकडे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्राचे ग्रासलँड गवताळ प्रदेश होते तिकडची फ्लॅगशिप स्पेसिस म्हणजे अशी एखादी ऑर्गॅनिझमची स्पेसिस ज्याच्या नावाने तो पर्टिक्युलर प्रदेश जो आहे तो ओळखला जातो किंवा ह्या स्पेसिसच्या नावाने पर्टिक्युलर फॉरेस्ट किंवा पर्टिक्युलर ठिकाण जे आहे ते ओळखलं जातं. ती तिथली एकदम महत्वाची जी आहे ती अशी स्पेसिस आहे, पण तिचं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. द लास्ट माळढोक फ्रॉम महाराष्ट्र वॉज लॉस्ट इन 2018. 2018 रोजी जे आहे ते शेवटचा माळढोक जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालाय.
इट इज अ प्राइम एक्झाम्पल ऑफ लोकल एक्सटिंक्शन ड्यू टू हॅबिटॅट लॉस अँड हंटिंग. ह्या माळढोकचा जो काही शिकार चालू होता आणि त्या माळढोकचं जे काही हॅबिटॅट होतं, त्याची राहण्याची जागा जी आहे ती कमी झाल्यामुळे 2018 साली जो आहे महाराष्ट्रातला शेवटचा माळढोक जे आहे तो निघून गेलाय. तर करंटली नाऊ इट इज मेनली फाउंड इन द राजस्थान आणि गुजरात. हे त्याचे सध्याचं जे आहे ते ठिकाण आहे. महाराष्ट्रामधून जो आहे आपल्या माळढोक जो आहे तो माणसाच्या ह्या जे काही हॅबिटॅटचं त्याचं डिस्ट्रक्शन केलं होतं आणि त्याचा शिकार जे काही केलेला होता त्यामुळे जो आहे ते महाराष्ट्रातून पूर्णपणे हा माळढोक हा ग्रेट इंडियन बस्टर्ड जो आहे तो एक्सटिंक्ट झालाय आणि सध्या जो आहे तो राजस्थान आणि गुजरातमध्ये बघायला मिळतोय. ह्याच बरोबर दुसरं जे कारण होतं ऑर्गॅनिझमचं किंवा एक्सटिंक्शनचं, ते दुसरं जे इव्हिल कॉर्पोरेट आपण म्हटलं होतं त्यातलं दुसरं जे कारण आहे ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन. सेम गांधीजी म्हणले होते तेच लागू होतं इथे. आपण जे आहे ते निसर्गाला एक्सप्लॉइट करतोय, आपली जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणावरती त्यांचा शिकार करतो किंवा ते खूप जास्त प्रमाणावरती आपल्याला स्टोअर करून ठेवायची पण हाव आहे. तर त्याच्या नादात जे आहे की किती साऱ्या स्पेसिसचं जे आहे ते आज आपल्याला एक्सटिंक्शन बघायला मिळतंय. ओव्हर एक्सप्लॉयटेशन, त्याला एक्सप्लॉइट करतोय गरजेपेक्षा जास्त. ह्युमन्स टेंड टू अक्युमुलेट रिसोर्सेस, म्हणजे जमा करून ठेवायची आदत आहे आपली. बियॉन्ड देअर नीड्स, गरजेपेक्षा जास्त. हे तेच विषय, अति तिथे माती. हा, तर गरजेपेक्षा जास्त जे आहे त्याला अक्युमुलेट करायचा प्रयत्न केला. दिस कॉजेस ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस विच डायरेक्टली थ्रेटन्स मेनी ऑर्गॅनिझम्स. गरजेपेक्षा जास्त निसर्गाचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन केल्यामुळे किती साऱ्या प्राण्यांचं जे आहे, पक्ष्यांचं जे आहे, ऑर्गॅनिझम्सचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी एक्सटिंक्शन बघायला मिळालेलं आहे. तर पहिलं उदाहरण इकडे दिलेलं आहे. हा बिचारा मस्त असा डोडो बर्ड होता, राईट. याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे, याचं ओव्हर हंटिंग झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज ही स्पेसिस जी आहे डोडो बर्डची ती पूर्णपणे एक्सटिंक्ट झालेली आहे. तशाच प्रकारे ह्याचं पण ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. स्टेलर सी काऊचं, हा समुद्री मॅमल आहे, समुद्रामध्ये सापडलेला, पण ह्याचं पण जे आहे ते ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालं आणि बिचारा हा पण एक्सटिंक्ट झालाय. ह्याच बरोबर पॅसेंजर पिजन हे कबुतराची एक स्पेसिस आहे. एकेकाळी 1700-1800च्या काळामध्ये अमेरिकेमध्ये लिटरली त्यांची संख्या एवढी होती की अख्खा आभाळात सावली यायची. इतक्या जास्त प्रमाणावरती हे पिजन्स असताना देखील त्यांचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन जे आहे ते झालं आणि आज या ठिकाणी ही स्पेसिस जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे, संपुष्टात आलेली आहे. त्याचं एक्सटिंक्शन झालेलं आहे. द डिक्लाइन ऑफ लोकल फिश पॉप्युलेशन ड्यू टू ओव्हरयूज कॅन ऑल्सो बी रिलेटेड टू दिस. एखाद्या तळ्यामध्ये जे आहे ते गरजेपेक्षा जास्त खूप जास्त जर का फिशिंग झालेली असेल, खूप जास्त मासे जर का तिकडे कोणी शेतात शिकार करत असेल, तरी पण एखाद्या त्या पर्टिक्युलर फिशच्या स्पेसिसचं जे आहे ते आपल्याला एक्सप्लॉयटेशन बघायला मिळेल. तर तिसरा त्या कॉर्पोरेट मधला तिसरा जो रिजन आहे ते रिजन आहे तिसरं, इट इज द इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस. इन्व्हेजिव्ह म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी त्यांनी आक्रमण केलेलं आहे, इन्व्हेड केलेलं आहे, जी की त्या ठिकाणचे ओरिजिनली नव्हते. म्हणजे बेसिकली दिस इज द फॉरेन स्पेसिस, बाहेरून आलेली स्पेसिस आहे, बरोबर. आणि ही कशी आहे? एलियन. एलियन म्हणजे काय? परग्रही. एलियन असतो का आपला, त्याला आपण काय म्हणतोय? परग्रही. एलियन म्हणजे काय? इथली नाहीये स्पेसिस. म्हणजे एखादी स्पेसिस जी एखाद्या लोकल ठिकाणची नसून बाहेरून जर का, बाहेर देशातून जर का ती इकडे येत असेल किंवा बाहेर राज्यातून, जे त्या लोकल ठिकाणची नाहीये आणि तिकडनं जर का कोणी ऍक्सिडेंटली किंवा जाणून बुजून, ऍक्सिडेंटली ऑर इंटेन्शनली जर का त्याचं इंट्रोडक्शन केलं एखाद्या हॅबिटॅट मध्ये आणि इट मे बिकम अ हार्मफुल टू एक्झिस्टिंग स्पेसिस, ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या त्या ठिकाणच्या स्पेसिसला जे आहे त्याच्यामुळे जे आहे तो त्रास होऊ शकतो आणि इट मे कॉज एक्सटिंक्शन ऑफ द लोकल स्पेसिस. आणि ह्या बाहेरून आलेल्या स्पेसिसमुळे जे आहे ते लोकल स्पेसिस जे आहेत आपल्या त्यांना त्रास होऊ शकतो आणि इट मे कॉज द एक्सटिंक्शन ऑफ द लोकल स्पेसिस. याच्यामुळे जे आहे ते बाहेरून आलेल्या स्पेसिसमुळे जे आहे ते आपल्या लोकल स्पेसिसच्याच एक्सटेन्शनसाठी जे आहे ते धोका निर्माण होऊ शकतो. सच हार्मफुल इंट्रोड्यूस स्पेसिस आर कॉल्ड इन्व्हेजिव्ह स्पेसिस किंवा इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस. ह्याचं एक उदाहरण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कॅरेट ग्रास, गाजर गवत.
किंवा ह्याला पार्थेनियम असं पण म्हणतोय, राईट. पार्थेनियम जे आहे ते आपल्या इकडे अजिबात नाहीये. ज्या वेळेला एकदा आपल्याला अमेरिकेकडून खूप साऱ्या वीटची, ज्वारीची, गव्हाची जी आहे ती आवश्यकता होती, आपल्याकडे दुष्काळ पडला होता, तर त्यांनी जे आहे ते आपल्या गव्हाबरोबर हे पार्थेनियमचे सीड्स पाठवले आणि हे जे आहे ते इथली स्पेसिस अजिबात नाहीये. त्यामुळे आज आपल्याला जागोजागी सगळीकडे जे आहे ते ही इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस, गाजर गवत जे आहे ते बघायला मिळतं. ह्याचं कारण असं आहे ती स्पेसिस इथली नाहीये, याचा अर्थ इथले अॅनिमल जे आहे ते त्याला खाणार नाहीयेत, राईट. मग इथले अॅनिमल त्याला खाणार नाही तर त्याच्यावरती कंट्रोल करायला जे आहे ते नेचरमध्ये काहीच कॉज नाहीये, त्यामुळे हे किती पण वाढत जातं, राईट. हा मेन प्रॉब्लेम आहे त्याचा. दुसरा आहे लॅन्टेना कॅमेरा, घाणेरीचे फुलं आहेत एकदम कलरचे जे आहेत, त्याच्यामुळे ही पण जी आहे ती एलियन स्पेसिस आहे. घाणेरी तुम्हाला माहिती असेल कदाचित, मी इथे गुगलला फोटो दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. लॅन्टेनाचा ओळखीचं झाड असेल, हे बघा लॅन्टेना कॅमेरा, ही घाणेरी. ओके, घाणेरी मराठीमध्ये म्हणतो. ही फुलं आपल्या आजूबाजूला खूप प्रमाणात जे आहे ते बघायला मिळतात. बट दिस इज ऑल्सो नॉट आर स्पेसिस, दिस इज द इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस. ही बाहेरची आहे, आपल्या इथली अजिबात नाहीये. ओके, दुसरं एक आहे, तिसरं उदाहरण जे आहे ते इट इज द वॉटर हायसियांथ किंवा इकॉर्निया. इकॉर्निया किंवा वॉटर हायसियांथ याला मराठीमध्ये आपण जलपर्णी म्हणतो. खास करून पुण्यामध्ये वगैरे जी काही मुळा मोठा रिव्हर आहे किंवा इंद्रायणी आहे, इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हे वॉटर हायसियांची स्पेसिस जी आहे ही चित्रामध्ये दिलेली आहे ना, जलपर्णी आपण म्हणतोय, ही आपल्याला बघायला मिळतोय. याचं जे आहे प्रॉब्लेम असा आहे की ह्या स्पेसिसला स्वतःला बायोलॉजिकल ऍडव्हान्टेज काय मिळतं की ही जी आहे ती एलियन स्पेसिस आहे. बेसिकली ना ही स्पेसिस जी आहे ती अमेझॉनच्या जंगलामधली होती. तिचे जे पर्पल कलरचे फ्लावर्स एकदम भारी भारी दिसतात, सुंदर दिसतात, म्हणून तिला जे आहे ते ऍस्थेटिक पर्पज साठी इंडियामध्ये आणलं, तिकडे इंट्रोड्यूस केली. पण ती इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस होती, तिच्यावरती कंट्रोल ठेवायला जे आहे ती दुसरी कुठली स्पेसिस नव्हती. आणि ती आता एवढी कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे की नदी पूर्ण ब्लॉक करून टाकते. त्याच्यामुळे जे आहे ते नदीमध्ये असलेल्या लोकल जे काही फिश किंवा बाकी कुठले आपले नेटिव्ह ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना त्रास होतोय. पण ह्याला जे आहे तो बायोलॉजिकल ऍडव्हान्टेज काय मिळतोय, ऑफन देअर इज अ लॅक ऑफ लोकल प्रेडिटर्स टू कंट्रोल देम. ह्याला खाणारे शिकारीच नाहीयेत, प्रेडिटर्सच नाहीयेत, त्याच्यामुळे ह्या स्पेसिसला जो आहे तो ऍडेड ऍडव्हान्टेज मिळतो आणि हे एकदम प्रचंड जास्त ग्रो करतं. ह्याच्यामुळे जे आहे ते एजिंग ऑफ द लेक्स होऊ शकते, एखादं तळ किंवा नदी जे आहे ते पूर्णपणे डॅमेज होऊ शकतं. एकदा हे बंगालची केस स्टडी आहे, तिकडचं एक तळ जे आहे ते पूर्ण ह्यानी जे आहे ते डॅमेज केलं होतं. म्हणून ह्या स्पेसिसला ह्याला टेरर ऑफ बेंगॉल असं देखील म्हणतात. ओके, हेच एलियन स्पेसिसचं. दुसरं माशांचं काही उदाहरणं आहेत. याच्यामध्ये जे आहे ते दोन स्पेसिस आहेत. एक ग्लोबल लेवलवरती एक केस स्टडी दिलेली आहे, एक इंडियातली दिलेली आहे. ग्लोबल लेवलवरती जे आहे ते इंट्रोडक्शन ऑफ प्रेडेटर, शिकार करणारी ही जी काही फिश होती, प्रेडेटर फिश, राईट. हिचं नाव काय होतं, नाईल पर्च. नाईल पर्च नावाची ही एक प्रेडेटर फिश होती. तिला इंट्रोड्यूस केलं कुठे, लेक विक्टोरिया. लेक विक्टोरिया जो आहे तो आफ्रिकेमध्ये, आफ्रिका खंडामध्ये असलेला एक प्रचंड मोठा, इनफॅक्ट जगातील बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या लेक्स पैकी एक लेक आहे. तर ह्याच्या तिथे इंट्रोडक्शन केल्यामुळे काय होतंय की हार्मफुल फॉर अबाउट 200 लोकल स्पेसिस ऑफ द, तिथले जे काही किचिल्ड फिश ज्या आहेत त्या लोकल ज्या काही 200 प्रकारच्या स्पेसिस होत्या त्यांना जे आहे ते ह्याच्या इंट्रोडक्शन मुळे जे आहे ते प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांना जो आहे त्यांचं एक्सटिंक्शन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. दुसरं एक इंडियातली केस स्टडी काय आहे, ही आफ्रिकन कॅटफिश आहे. बघा, हिला अशा काय माशासारखे जे आहेत ते मिशा आलेल्या आहेत, त्याला कॅटफिश म्हणतात, राईट. तर ही आफ्रिकन कॅटफिश जी आहेत ती इंट्रोड्यूस केली आहे फॉर ती इंडियामध्ये जे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. इंट्रोड्यूस फॉर काय, ऍक्वाकल्चर हॅज हार्म्ड एंडेमिक कॅटफिश व्हरायटीज, राईट. हे इकडे पाण्यामध्ये जे आहे ते आपल्या इकडच्या इंट्रोड्यूस केली होती ही कॅटफिश. आणि हिच्यामुळे जे आहे ते जी काही एंडेमिक व्हरायटीज होत्या फिशेसच्या, कॅटफिशच्या, खास करून इंडियामधल्या, त्या ज्या आहेत त्यांना जो आहे ते हिच्या इंट्रोडक्शनमुळे आपल्याला प्रॉब्लेम जो आहे तो फेस करायला लागलाय. चौथं काय म्हटलं होतं, को एक्सटिंक्शन. त्या चार जे ते इव्हिल कॉर्ट्रेट मधलं चौथा जो कॉर्ट्रेट आहे शेवटचा, इट इज द को एक्सटिंक्शन. द ऑब्लिगेटरी रिलेशनशिप लीड टू द अनअवॉइडेबल
को एक्सटिंक्शन. आता को असा शब्द वापरतोय. को म्हणजे कोणाच्या तरी सोबत, कोणाच्या तरी सोबत एक्सटिंक्शन होतोय. तर को एक्सटिंक्शन म्हणजे काय, इथे फॉर एक्झाम्पल स्पेसिस ए असेल आणि दुसरी काय असेल, स्पेसिस बी असेल. स्पेसिस ए आणि स्पेसिस बी जी आहे ती एकमेकाच्या सहाय्यतेने जे आहे ते जगतायत. ते एकाचं अस्तित्वच दुसऱ्याच्या अस्तित्वाला कारणीभूत ठरतं. एखादं समजा इथं प्लांट पॉलिनेटरचं उदाहरण दिलेलं आहे की हे जे आहे ते फुल आहे, राईट, प्लांट आहे. हे जे आहे ते पॉलिनेटर आहे, त्याला पॉलिनेट करणारा किडा आहे. असं काही प्लांट्स असतात ज्यांना स्पेसिफिक प्रकारचेच इन्सेक्ट जे आहेत ते पॉलिनेट करतात. जर का ते इन्सेक्ट नसतील तर अल्टिमेटली ह्या प्लांटचं पण जे आहे ते पॉलिनेशन होणार नाही. आणि ह्याच्यामुळे ही स्पेसिस नसेल तर हिला प्रॉब्लेम होणार आहे, किंवा ही नसेल किंवा हे जे किडे आहेत ते ह्याच ठिकाणी जे तिथलंच नेक्टर जे आहेत ते घेणार आहेत, किंवा इकडनं जे काही त्यांना मध लागतंय किंवा मधमाशा असतील तर ते या पर्टिक्युलर प्लांटचाच रिसोर्सेस जे आहेत ते युज करणार आहेत. आणि जर का प्लांट नसेल तर हे इन्सेक्ट्स मरतील, इन्सेक्ट्स नसतील तर प्लांट्स पण मरतील. सो दिस इज द को एक्सटिंक्शन. दोघांचं पण एक्सटिंक्शन होईल. समटाइम्स ऑर्गॅनिझम्स आर क्लोजली असोसिएटेड विथ इच अदर इन अन ऑब्लिगेटरी रिलेशनशिप. कशी रिलेशनशिप आहे ही, ऑब्लिगेटरी रिलेशनशिप. कंपल्सरी आहे, उगा टाइमपास नाही, ऑब्लिगेटरी आहे, राईट. ही ऑब्लिगेटरी रिलेशनशिप आहे की ह्यांचा जे आहे ते जीवन मृत्यू पर्यंतचा जो आहे तो साथ आहे. एक जरी नसेल तर दुसरा आपोआप मरून जाईल बिचारे. इफ वन स्पेसिस बिकम एक्सटिंक्ट द असोसिएटेड स्पेसिस मे ऑल्सो डिसअपियर, राईट. मग ते बाहुबलीमध्ये कसं देवसेनेला बाहुबलीने वचन दिलं होतं कि जब तक मृत्यु हमें अलग ना कर दे तब तक मैं तुम्हारे साथ हूँ. तसा सीन आहे इकडे की जब तक मृत्यू अलग ना कर दे तब तक वो साथ में आहे. आणि त्या दोघांचा पण मृत्यू झाला की त्याला काय म्हणायचंय, को एक्सटिंक्शन. ओके. एक्झाम्पल्स ऑफ को एक्सटिंक्शन काय, एक्सटिंक्शन ऑफ अ होस्ट फिश कॅन कॉज द इमिडिएट एक्सटिंक्शन ऑफ इट्स युनिक पॅरासाइट. एखादी पॅरासाइट जे असेल की पॅरासाइट म्हणजे काय की बाबा एखाद्या होस्ट ऑर्गॅनिझम वरती जगणारा दुसरा बारीक बारीक किडे वगैरे किंवा बारीक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. तर इथं फिशचं उदाहरण दिलं. एखादी फिश असेल आणि तिच्यामध्ये असलेले काही पॅरासाइट असतील तर का फिश मिळतं. ऑफकोर्स पॅरासाइट्स पण काय ते मरणार आहेत. को इव्हॉल्व्ड प्लांट पॉलिनेटर रिलेशनशिप आर ऑल्सो अ मॅसिव्ह रिस्क. आता मी तुम्हाला तेच सांगितलं उदाहरण देतो ना प्लांट पॉलिनेटरचं, की एक स्पेसिस जर का मरत असेल तर दुसरी पण 100% त्या ठिकाणी एक्सटिंक्ट होईल, मरणार आहे. मग ह्या जे काही स्पेसिस एक्सटिंक्शन्स आपण बघितले की 4 जे आहेत ते इव्हिल कॉर्ट्रेट बघितले. त्याच्यामधून खास करून जो पहिला होता हॅबिटॅट डिस्ट्रक्शन अँड फ्रॅगमेंटेशन. जे काही आपण त्यांची राहण्याची जागा जी आहे ते आपण हॅबिटॅट जे आहे ते डिस्ट्रक्ट करतोय, जे काही ते जंगल तोड करतोय. ह्याच्यामुळे काय होतं की जंगलातले जे काही प्राणी आहेत त्यांचं घर तर कमी झालंय, त्यांची राहण्याची ठिकाण, त्यांची राहण्याची जागा जी आहे ती कमी झाली आहे. मग ते लोक राहायला येणार आपल्या घरामध्ये, राईट. मग आपल्या घराकडे राहायला आले की तिथे काय होणार, मग मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. ओके. तिथे काय होणार आहे, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होणार आहे. द श्रिंकिंग हॅबिटॅट्स फोर्स डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन अँड ॲनिमल. ओके. बोलू तहान लागले तुम्हाला. ओके. काय, वी ऑफन रीड अबाउट काय, लिओपर्ड अटॅक्स, राईट. जे काही बिबट्या आहेत त्यांचे ह्युमन्स वरती होणारे अटॅक जे आहे ह्याच्याबद्दल आपण खूप वेळा ऐकलेलंच असतं, राईट. देअर आर रिपोर्ट्स ऑफ एलिफंट्स फ्रॉम कर्नाटका. किंवा हे एलिफंट्स पण जे आहेत त्यांचे पण अटॅक्स म्हणा, डिस्ट्रॉइंग काय ते ऍग्रिकल्चर वगैरे लँड्स तिथे जे आहेत कर्नाटकामध्ये, खास करून तिकडे जास्त प्रमाणावरती हत्ती बघायला मिळतात. तर ते लोक जे आहेत ते शेत डॅमेज करतानाच्या अशा पण रिपोर्ट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. किंवा ऑर्काड्स इन सिंधुदुर्ग रिजन ऑफ महाराष्ट्र. किंवा इथे पण जे आहे ते आपण आपल्याला हे बघायला मिळतं की तिथे काही हॅबिटॅटचं जे आहे डिस्ट्रक्शन केलेलं असेल आपण, त्या जंगलाचं जे आहे ते ह्या प्राण्यांच्या जे काही हॅबिटॅट आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन केलेलं असेल तर ते प्राणी जे आहेत ते आपल्या हॅबिटॅटमध्ये सो कॉल्ड आत्ताच्या करंटली हॅबिटॅटमध्ये बघायला आढळतात. इथे काही उदाहरण दिले त्यालाच मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जे आहे तिथे होतो. इन्क्रीजिंग ह्युमन पॉप्युलेशन जी काही आहे ती इन्क्रीज झाली, ती वाढलेली असेल तर मग ह्युमन पॉप्युलेशनला जे काही रिसोर्सेस लागतील त्यातला महत्वाचा रिसोर्स आहे जमीन, लँड, राईट. मग ह्याच्यामुळे काय करतायत, एन्क्रोचिंग ऑन द फॉरेस्ट लँड. ह्युमन काय करतायत,
फॉरेस्ट लँडवरती एन्क्रोचमेंट करतायत, अतिक्रमण करतायत आणि ह्याच्यामुळे काय होतंय, अॅनिमल्स लिव्ह नॅचरल हॅबिटॅट ड्यू टू लॅक ऑफ सफिशियंट रिसोर्सेस. ऍक्च्युअली हे जे फॉरेस्ट लँड जे होतं तर नॅचरली अॅनिमल्सची राहण्याची जागा होती आणि मग आता त्या ठिकाणी आपण ह्युमन्स राहायला आलोय. मग अॅनिमल्सचा जो आहे तो नॅचरल रिसोर्स काय झालाय, कमी झालाय. त्यांची राहण्याची जागा जी आहे ती श्रिंक झाली आहे, छोटी झाली आहे आणि खूप साऱ्या वेळा काय होतं की त्यांची राहण्याची जागा कमी झाली आहे. राहण्याची जागा कमी झाली की त्यांना शिकार वगैरे करायला नाही मिळत किंवा काही काही यंग लेपर्ड्स असतात तुमच्यासारखे, राईट, तुमच्यासारखे जे आहेत ते तरुण असे बिबटे असतात, त्यांच्यात जराशी क्युरियोसिटी असतं की बाबा इकडे काय काय आहे, इकडे माणसाचे जे आहेत ते वस्ती दिसते, तिकडे जाऊन बघूयात. त्यांच्या मम्मी सांगते की बाबा तिकडे जाऊ नको, ते ऐकते का, नाही ऐकत. मग ते जाते मानवी वस्तीकडे आणि मग तिकडे गेलं की तिकडे वाटतं धप्पा, धप्पा दिसलं की तिकडे ह्युमन दिसतात, ह्युमनला तो बिबट्या दिसतो, बिबट्याला वाटतं ह्युमन आपल्याला जे आहे ते धोकादायक आहे, ह्युमनला वाटतं बिबट्या आपल्याला धोकादायक आहे आणि मग दोघं पण एकमेकांवरती अटॅक करतात. आणि मग दिस इज हाऊ एकमेकांवरती जो आहे तो आपल्याला कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतो. ह्याच कॉन्फ्लिक्टला काय म्हणतोय आपण, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. मग हा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो झालेला आहे, तर तो कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह पण झाला पाहिजे किंवा अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट जे आहेत ते झाली नाही पाहिजे याची पण काळजी जी आहे ते आपण घेतो. तर आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट काय आहे ते काही स्ट्रक्चर्ड मेजर्स जे आहेत ते घेतोय की हे मिटिगेट करायला, मिटिगेट म्हणजे ह्याचं निरोपण करायला की ह्या कॉन्फ्लिक्टचं. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतं बाबा, वेगवेगळ्या डिफरंट स्ट्रॅटेजीज जे आहे ते अपनावतं. त्यातली एक स्ट्रॅटेजी काय की कंपन्सेशन देतं. गव्हर्नमेंट काय करतं, कधी कधी मॉनिटरी जे आहे ते म्हणजे पैशाच्या रूपामध्ये कंपन्सेशन देतं फार्मर्स अफेक्टेड बाय द एलिफंट अटॅक. जे काही मी तुम्हाला म्हटलं की कर्नाटकामध्ये एलिफंट अटॅकमुळे एखादं शेत जे आहे ते डॅमेज होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते नुकसान होऊ शकतं. तर मग गव्हर्नमेंट जे आहे ते कधी कधी मॉनिटरी कंपन्सेशन देतं किंवा काही कम्युनिटी ट्रेनिंग प्रोग्राम, जंगलाच्या आजूबाजूला ज्या काही कम्युनिटीज राहत आहेत तिथे तिथली लोकल जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी कम्युनिटी ट्रेनिंग प्रोग्राम जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट रन करतं. तिथल्या लोकांच्या जे आहे ते मीटिंग घेतं आणि लोकल लोकांना जे आहे अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे किंवा ह्याच्या सिच्युएशनला कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करायचं आहे ह्याचं पण ट्रेनिंग देतात. अलॉंग विथ दॅट जे काही एक्सपर्ट कंट्रोल आहेत की बाबा काही हत्ती जे आहेत डोमेस्टिकेटेड पाळलेले हत्ती जे आहेत त्यांचा उपयोग करून जे काही जंगली हत्ती जे आहेत त्यांना कंट्रोलमध्ये आणायचा पण प्रयत्न करतात. आणि गव्हर्नमेंट जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे ते सेन्सिटायझिंग द पीपल टुवर्ड्स वाईल्ड लाईफ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेजर. की बाबा जी काही वाईल्ड लाईफ आहे, जंगलातील जे काही लाईफ आहे त्याच्याबद्दल थोडंसं संवेदनशील होणं, त्याच्याबद्दल थोडंसं रिस्पेक्ट राहणं किंवा ते जंगलाला पण सेव्ह करणं ह्याच्याबद्दलची जी आहे ती अवेअरनेस जी आहे, जागरूकता जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा गव्हर्नमेंट जे आहे ते करायचा प्रयत्न करतं सो दॅट ते मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जे आहेत ते व्हायला नको. बर, मग आता इथं पिक्चर मध्ये एंट्री करता एक प्रचंड महत्वाचा असा एक इंटरनॅशनल एनजीओ आहे, एक इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे आहे ती, हे जे काही बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतोय, स्पेसिसचं एक्सटिंक्शन होतंय, ह्याला सेव्ह करायचा प्रयत्न करतोय. ज्याचं नाव आहे IUCN, त्याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि याच्या पुढे ऍड करा नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस हे लिहून घ्या. नॅचरल रिसोर्सेस गायब होत आहे बघा वापस जे आहे ते व्हिडिओ मागे जाऊन बघा. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, वी कॉल इट ॲज अ IUCN. The IUCN relies on 5 quantitative criteria. क्वांटिटेटिव्ह म्हणजे कसे मोजता येतील असे 5 quantitative criteria to access the extinction risk. एखाद्या स्पेसिसची एक्सटिंक्शन रिस्क किती आहे की एक्सटिंक्ट व्हायच्या किती त्याचे चान्सेस आहेत हे मोजण्यासाठीचे 5 जे आहेत ते क्रायटेरिया आहेत. कुठले कुठले? द रेट ऑफ पॉप्युलेशन डिक्लाइन, किती रेटनी जे आहे ते पॉप्युलेशनचं डिक्लाइनेशन होतं एखाद्या स्पेसिसचं. दुसरं काय? जिओग्राफिकल रेंज ऑफ द स्पेसिस, की भौगोलिक त्याचं काय क्षेत्रफळ आहे एखाद्या स्पेसिसचं, हा पण जो आहे तो पॅरामीटर तो कन्सिडर करतात. वेदर द स्पेसिस ऑलरेडी हॅज अ स्मॉल पॉप्युलेशन साईज, हा एक तिसरा पॅरामीटर आहे. चौथा काय आहे? वेदर द स्पेसिस इज अ व्हेरी स्मॉल ऑर लिव्हज इन अ रेस्ट्रिक्टेड एरिया. आणि पाचवा जो आहे वेदर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इंडिकेट्स हाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सटिंक्शन इन द वाईल्ड. जंगलामध्ये जर काय पर्टिक्युलर स्पेसिसचं जे आहे ते एक्सटिंक्शन दर्शवण्याचा जो काही रिझल्ट आपल्याला जर का क्वांटिटेटिव्ह अनालिसिस
मिळत असेल तर ह्या आधारावरती पण जे आहे ते जज करते. IUCN चे बेसिकली हे 5 क्रायटेरिया आहेत, हे पण एकदा बघून घ्या. मग IUCN जे आहे ते हा सगळा अभ्यास केल्याच्या नंतर एक रेड लिस्ट बनवतोय. द मोस्ट सिव्हिअर IUCN क्लासिफिकेशन इंडिकेट टोटल और नियर टोटल लॉस. बेसिकली IUCN जे आहे ते पर्टिक्युलर प्राण्यांचं किंवा ऑर्गॅनिझमचं कशा रूपामध्ये किती प्रमाणात जे आहे ते एक्सटिंक्शन होतंय याच्याबद्दलचे एक लिस्ट बनवतोय. त्या लिस्टला म्हणतात रेड लिस्ट. ते रेड लिस्ट कशासाठी, तर बाबा ह्या प्राण्यांना जो आहे तो एवढा धोका आहे. मग कोणता प्राणी कोणता ऑर्गॅनिझम किती प्रकारच्या धोक्याच्या कॅटेगरीमध्ये आहे तो जो आहे ते ह्यांनी क्लासिफाय केलाय आणि त्याच्यानुसार हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जे आहेत ते त्यांना ठेवलेले आहेत. मग आफ्टर अ स्पेसिस थरोली इव्हॅल्युएटेड, त्याचा थरो जर का अभ्यास केला, एकदम इव्हॅल्युएशन केलंय स्पेसिसचा पर्टिक्युलर, इट इज प्लेस्ड इन वन ऑफ द 9 कॅटेगरीज. तर अशा किती आहेत, टोटल 9 कॅटेगरीज जे आहेत, 9 कॅटेगरीज त्यांनी IUCN ने बनवलेल्या आहेत. सगळ्यात पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे एक्सटिंक्ट. म्हणजे हे वाले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते पूर्णपणे एक्सटिंक्ट झालेत, नष्ट झालेले आहेत. स्पेसिस इन विच द लास्ट इंडिव्हिज्युअल हॅज डाईड और इज नॉट रेकॉर्डेड. एक तर ते रेकॉर्डच नाहीये किंवा शेवटचा नोन इंडिव्हिज्युअल जो आहे तो पर्टिक्युलर स्पेसिसचा एक्सटिंक्ट झालेला आहे पूर्णपणे, हा कुठेच बघायला मिळणार नाही. दुसरं काय आहे, एक्सटिंक्ट इन द वाईल्ड. दुसरी कॅटेगरी कुठली आहे, एक्सटिंक्ट इन द वाईल्ड. म्हणजे जे काही जंगल आहेत, जंगलामधून जर का पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं एक्सटिंक्शन झालं असेल तर त्याला काय म्हणतायत, एक्सटिंक्शन इन द वाईल्ड. जंगलामधून एक्सटिंक्शन झालंय खरं, म्हणजे याचा अर्थ तो कुठेतरी कॅप्टिव्हिटी मध्ये जे आहे ते कुठल्या तरी कन्झर्वेशन सेंटर मध्ये जो आहे तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जिवंत असू शकतं. स्पेसिस वॉज मेंबर सर्वाइव्ह ओनली इन अ कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटी म्हणजे त्यांना कुठतरी आपण पाळत ठेवलेलं आहे एखाद्या पिंजऱ्यात. ओके, पिंजऱ्यात म्हणजे त्यांच्या संवर्धनासाठीच. ओके, नेक्स्ट थर्ड, ह्याच्याबद्दल आपण ऐकलोय क्रिटिकली एंडेंजर्ड. जो माळढोक होता आपला, राईट, कुठला, द ग्रेट इंडियन बस्टर्ड, तो पण क्रिटिकली एंडेंजर्ड होता. क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे एकदम ह्याचा ICU मध्ये गेल्यासारखं आहे, राईट, एकदम क्रिटिकल कंडिशन आहे, केस आहे, राईट. क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, द स्पेसिस हॅव्हिंग अ एक्स्ट्रीमली हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन. याच्या एक्सटिंक्शन साठी जी आहे ती एक्स्ट्रीमली हाय रिस्क आहे. इथे बघा वाईल्ड मधून एक्सटिंक्ट झालेला आहे, पण याच्यामध्ये कॅप्टिव्हिटी मध्ये थोडेसे राहिलेले आहेत, पण ह्याच्यात इमिडिएट नंतरच एकदम एक्स्ट्रीम ज्याला धोका आहे त्यांना आपण क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये जे आहे ते टाकतोय. स्पेसिस हॅव्हिंग अन एक्स्ट्रीमली हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन, ओनली व्हेरी फ्यू सर्व्हायव्हिंग मेंबर्स, अबाउट 50, जवळपास 50 वगैरे जे आहे तो आकडा राहिलेला आहे पर्टिक्युलर स्पेसिसचा. अशा ऑर्गॅनिझम्सला क्रिटिकली एंडेंजर्ड ऑर्गॅनिझमच्या लिस्टमध्ये जे आहे ते IUCN टाकते. तिसरं जे आहे, चौथं जे आहे ते दुसऱ्या ग्रुपिंग मध्ये, पहिलं एकदम एक्स्ट्रीम रिस्क वाले होते, आता जे आहे द थ्रेटन झोन, यांना धोका निर्माण झालेला असा वाला झोन आहे. याच्यामध्ये चौथी कॅटेगरी जी आहे ती आहे एंडेंजर्ड, राईट. अगोदरचं काय म्हटलं होतं, क्रिटिकली एंडेंजर्ड, हे थोडंसं कमी रिस्कवर आहे. इट इज द एंडेंजर्ड स्पेसिस हॅव्हिंग अ व्हेरी हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन, राईट. याची रिस्क ऑफ एक्सटिंक्शन हाय आहे पण ते क्रिटिकली पेक्षा थोडंसं कमी आहे. ओके, द पॉप्युलेशन डिक्लाइन्स बाय 50 to more than 70% over the previous 10 years or 3 generations. मागच्या 3 जनरेशन त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या किंवा मागच्या 10 वर्षामध्ये 10 years मध्ये जे आहे त्याची पॉप्युलेशन 50 ते 70% जर का कमी झालेली असेल तर त्याला आपण म्हणजे IUCN जे आहे ते एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये टाकतो. ह्याच्यानंतर जे आहे ते वल्नरेबल, राईट, जी स्पेसिस जी आहे ती अगदी वल्नरेबल किंवा दुर्मिळ झालेली असेल तर स्पेसिस हॅव्हिंग अ हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन, पॉप्युलेशन डिक्लाइन्स बाय 30 to more than 50% ओव्हर द प्रिव्हियस 10 years. इकडे काय होतं 50 to 70%, इथं काय आहे 30 to 50% ओव्हर द मागचे 10 वर्ष किंवा त्याच्या 3 जनरेशन पर्यंत त्याला आपण वल्नरेबल कॅटेगरीमध्ये टाकतोय. ओके, नंतर काय, लो रिस्क क्लासिफिकेशन. इथल्या ऑर्गॅनिझमला जे आहे ती थोडीशी कमी रिस्क आहे. स्पेसिस दॅट आर क्लोज टू बिकमिंग अ थ्रेटन्ड, जे आहे ते ह्या स्पेसिस जे आहे ते थ्रेटन्ड स्पेसिसच्या बनायच्या जवळ आहे त्यांना आपण नियर थ्रेटन्ड असं टाकतोय. थ्रेटन, दे मे मीट द क्रायटेरिया फॉर द थ्रेटन्ड स्टेटस इन नियर फ्युचर. जवळच्या भविष्य, नजीकच्या भविष्यामध्ये जे आहे ते हे प्राणी जे आहे ते ह्यांना धोका निर्माण होऊ शकतं, थ्रेटन्ड कॅटेगरीमध्ये जे आहे ते जाऊ शकतात, ह्यांना आपण नियर थ्रेटन असं म्हणतो. आणि 7वा जो आहे प्रकार, इट इज द
लिस्ट कन्सर्न ह्यांची काही एवढी काळजी करायची आवश्यकता नाहीये, यांचं प्रमाण ठीकठाक प्रमाणावरती आहे. द स्पेसिस दॅट आर वाईड स्प्रेड अबंडंट म्हणजे खूप जास्त प्रमाणावरती आहेत. कॉमन आफ्टर केअरफुल असेसमेंट म्हणजे हे कॉमनली जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, त्यानंतर 8वा जो आहे क्लासिफिकेशनचा प्रकार तो आहे डेटा डेफिशियंट. डेटा डेफिशियंट म्हणजे बाबा ह्याच्याबद्दलची जी आहे ती माहिती आपल्याला थोडीशी कमी आहे, त्याला आपण डेटा डेफिशियंट मध्ये टाकतोय. स्पेसिस फॉर विच अवेलेबल डेटा अबाउट एक्सटिंक्शन रिस्क इज इनसफिशियंट ऑर लॅकिंग. त्याच्या एक्सटिंक्शनच्या संदर्भातला जो काही डेटा जो आहे तो पुरेसा नाहीये किंवा तो कमी आहे, अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला आपण डेटा डेफिशियंट या कॅटेगरीमध्ये टाकतोय. आणि शेवटची जी कॅटेगरी आहे ती नॉट इव्हॅल्युएटेड, याचा अभ्यासच केलेला नाहीये तुमच्यासारखा म्हणजे जे लोक करत नाही त्यांच्यासारखा, ते जे आहे ते 9व्या कॅटेगरीमध्ये टाकतायत. त्याला आपण म्हणतोय नॉट इव्हॅल्युएटेड स्पेसिस डिस्क्राइब्ड बाय सायंटिस्ट बट नॉट येट असेस्ड बाय IUCN. म्हणजे सायंटिस्टने सांगितलंय की पर्टिक्युलर प्रकारची स्पेसिस एक्झिस्ट करतीये, बट IUCN जे आहे त्याला असेसमेंट जे आहे त्याची केलेली नाहीये किंवा त्याचं इव्हॅल्युएशन जे आहे ते केलेलं नाहीये. दिस इन्क्लुड्स द पार्ट ऑफ द नियरली 1.9 मिलियन स्पेसिस डिस्क्राइब बाय द सायंटिस्ट. आपण अगोदर पण शिकलोय की जवळपास 1.9 मिलियन 1.8 मिलियन 18 लाख 19 लाखाच्या आसपास जे आहेत ते स्पेसिस रेकॉर्डेड आहेत. ह्या रेकॉर्डेड आहेत, मग सगळ्याच स्पेसिसचा जो आहे तो अभ्यास झालेला नाहीये. सगळ्या स्पेसिसचा अभ्यास झालेला नसल्यामुळे जे आहे ते ह्याच्याबद्दलची काही आयडिया नाहीये. ओके, म्हणजे ह्यामुळेच काय होतं, आपण अगोदर पण मी तुम्हाला म्हटलं की ह्यासाठी जे जगाला जे आहे तो हा क्लासिफिकेशनचा अभ्यास करणारे लोक म्हणजे त्यांना कोण म्हणतो आपण, टॅक्झोनॉमिस्ट, ह्याची जी आहे ती प्रचंड आवश्यकता आहे. आपण वरदगिरींचं एक्झाम्पल बघितलं होतं अंबोली घाटात. ओके, हा, तर मग अंडरस्टँडिंग द मेकॅनिझम ऑफ एक्सटिंक्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रिझर्वेशन. ह्याच्याबद्दलची जी काय आहे ती माहिती आहे, हेच जे आहे ते ह्या एक्सटिंक्शन पासून वाचवण्याचं, ह्यांना प्रिझर्व करायची पहिली पायरी आहे. इथं काय म्हणतोय आपण, प्रोटेक्टिंग द वेब लाईफ. वेब लाईफ ही जी काही फूड वेब आहे, राईट, हे काही जाळं आहे, ह्याला प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. बायोडायव्हर्सिटी इज द लिटरल फाउंडेशन, राईट, हे खऱ्या अर्थी शब्दशः लिटरल फाउंडेशन ऑफ इकोसिस्टम बॅलन्स आहे. इकोसिस्टम मध्ये जे काही बॅलन्स मेंटेन राहतंय ह्याचं बेसिक फाउंडेशन, याचा पाया जो आहे तो ही जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. बाय डायग्नोजिंग द कॉजेस ऑफ 7th एक्सटिंक्शन from isolating the drivers of the evil portrait to actively managing the man-animal conflict, we shift from merely observing the biodiversity loss to the actively managing our ecological future. तर शेवटी जाता जाता एक थोडीशी पॉझिटिव्ह अशी नोट दिलेली आहे या ठिकाणी की आपण जे आहे ते आता इतक्या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअर जरी झालेलो आहोत आणि आता हल्लीच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये जे आहेत ते आपण बायोडायव्हर्सिटी वाचवायचा पुरेपूर प्रयत्न करतोय. हा प्रयत्न मी, तुम्ही, आपण सर्वांनी आहे तो केला पाहिजे, राईट. आता कधी कधी काय होतं की इतका सारा डेटा दिसतोय, इतका सारा सिलेबस दिसतोय, कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा हे इतका सारा अभ्यास जो आहे तुम्ही कधी करणार, इतके सारे लेक्चर जे आहे ते कधी बघणार आहे, राईट. तर ह्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे तोपर्यंत तुम्हाला 12वीचा तरी अजिबात जो आहे तो बायोलॉजीचा टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये. फक्त आपल्याला काय करायचंय ते आपल्याला टिकून राहायचंय, आपल्याला कॉन्फिडेंट राहायचं आहे, राईट. ह्याच्याबद्दल एक चांगला शेर आहे, तो मी शेर तुम्हाला ऐकवतो की राहे जहां तक जाएगी राहगीर वहां तक जाएगा. हा कुठतरी ऐकलं होतं, मला नाही माहिती याचा लेखक कोण आहे ते, कोणी लिहिलंय, पण मस्त शेर आहे की राहे जहां तक जाएगी राहगीर वहां तक जाएगा, तुम दरिया से क्या पूछ रहे कि नीर कहां तक जाएगा. की बाबा रस्ते जेवढे जिथपर्यंत जातील तो राहगीर जो आहे तो तिथपर्यंत जायला पाहिजे, राईट. आणि तुम्ही दर्या, जी दरी आहे त्याला विचारू नका की दरीच्या मध्ये जे काही पाणी प्रवाह वाहतं त्याला आपण नीर म्हणतो, राईट. त्या नीरला पण आपल्याला माहिती नाही की कुठपर्यंत जाईल. की राहे जहां तक जाएगी राहगीर वहां तक जाएगा, तुम दरिया से क्या पूछ रहे कि नीर कहां तक जाएगा, तू खींच धनु की डोर और साध निशाना अपने मंजिल का, ये बाद में देखेंगे कि तीर कहां तक जाएगा. खूप खूप धन्यवाद.